विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपुरातल्या हिलटॉप परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह 3 मारेकऱ्यांना ताब्यात घेतलंय. इतर मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुणाचं नाव करण गौतम आहे. तो गिट्टीखदान परिसरात राहणारा असून हिलटॉप परिसरात चायनीजची गाडी लावतो. त्याच्या गाडीसमोरच मारेकरी रिंकू मसराम देखील चायनीजची गाडी लावतो. 7 महिन्यांपूर्वी रिंकू आणि करणमध्ये दुकानासमोर गाडी लावण्यावरून वाद झाला होता. हा वाद तेव्हा पोलीस ठाण्यातही पोहोचला होता. तेव्हापासून दोघात वैर असून मंगळवारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. याच वादात रिंकूनं त्याच्या 7 ते 8 मित्रांसह मिळून करणवर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी करणला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी तुर्तास रिंकू मसराम, साहिल करियार आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय. इतरांचा शोध सुरू आहे. त्याच्या बहीण प्रणाली हिने दिलेल्या तक्रारीवरून श्रद्धा गौतम हिने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशन अंबाझरी या ठिकाणी अपराध नंबर 13/25 कलम 109 व कलम 296 351 BNS अंतर्गत आम्ही अपराध रजिस्टर केला आहे. आणि रात्री अपराध दाखल केल्यानंतर तात्काळ DB पथकाला येथील आरोपींचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज रोजी आम्ही येथील मुख्य आरोपी जो आहे रिंकू मसराम वय 22 वर्ष राहणार पांढराबुडी याला आणि त्याचे 2 साथीदार यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आम्ही घटनास्थळाचे CCTV कॅमेरे व्यवस्थित परीक्षण करून नेमकी घटना कशी घडली, त्यामध्ये कोण कोण सामील आहेत, आणखी कोणी आरोपी सामील आहेत किंवा कसे, याबद्दल आम्ही अधिक कसून तपास करून यातील जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे.